शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता पीक विम्याची नवीन यादी तर आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार गावानुसार यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला पीक विमा इथं जमा होईल. या 23 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू. आता यामध्ये पीक विम्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही कसं तपासायचं आहे, जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार, गावानुसार. आजची सर्वात मोठी अपडेट, पीक विम्याची नवीन लाभार्थ्यांची यादी इथं आलेली आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 23 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप थेट खात्यामध्ये इथं जमा होत आहे. पीक विम्याची यादी आता यामध्ये 2025-26 लेटेस्ट अपडेट सरकारकडून मदत इथं जाहीर झालेली आहे. अतिवृष्टी, पावसाचा खंड व सतत पावसामुळे जे काही ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे तर अशा शेतकरी बांधवांना मोठा फायदा. तर आता यामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, मूग आहे, यानंतर उडीद आहे, गहू आहे, हरभरा आहे. तर अशांना 18 ते 25 हजार रुपये प्रति हेक्टरी इथं पीक विमा जमा होत आहे. तर आता पीक विम्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही कसं पाहायचं आहे, पीक विमा यादी 2 मिनिटांमध्ये चेक करू शकता. सर्वप्रथम तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर किंवा गुगल इथं ओपन करून घ्यायचं आहे. यामध्ये PMFBY असं टाकलं तरी चालेल किंवा पीक विमा 2026 असं टाका किंवा पीक विमा 2026-27 असं टाकलं तरी चालेल. यानंतर होम पेज उघडल्यानंतर यामध्ये ॲप्लिकेशन स्टेटस दिसेल किंवा तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट हा पर्याय इथे सिलेक्ट करा. ठळक अक्षरामध्ये राहील तिथं. याचप्रमाणे तुमचं राज्य इथे सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे आपलं महाराष्ट्र आहे तर आपण इथं महाराष्ट्र सिलेक्ट करणार आहे. जिल्हा सिलेक्ट करा, तुमचा तालुका, गावाचे नाव सिलेक्ट करा आणि पिकाचा प्रकार यामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, उडीद आहे, मूग आहे. सर्च बटनावरती क्लिक करा. आता जसं तुम्ही सर्च बटनावरती क्लिक कराल तर तुम्हाला संपूर्ण गावाची जे की यादी आहे ते तुमच्या मोबाईलवरती इथं ओपन होऊन जाईल. याचप्रमाणे आता या जिल्ह्यांमध्ये निधी मंजूर झालेला आहे आणि याचप्रमाणे आता या जिल्ह्यांमध्ये नवीन यादी जाहीर झालेली आहे. आता यासाठी झालेला अमरावतीमध्ये 100 कोटी रुपये नवीन यादी जाहीर झालेली आहे. लगेच यादीमध्ये नाव आहे की नाही तपासा तरच पीक विमा तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल. अकोल्यामध्ये 97 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे, लवकरच यादी येणार आहे. वाशिममध्ये 85 कोटी लवकरच नवीन यादी इथं येणार आहे. बुलढाण्यामध्ये 18 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे, लवकरच इथं येणार आहे यादी. यवतमाळमध्ये 120 कोटी रुपये यादी डाउनलोड करणे सुरू झालेली आहे तर लगेच चेक करा यादीमध्ये नाव आहे की नाही. वर्ध्यामध्ये 44 कोटी रुपये इथं आलेल्या मंजूर झालेल्या प्रक्रिया सुरू आहे. नागपूरमध्ये 52 कोटी रुपये नवीन यादी इथं डाउनलोड करणे सुरू, म्हणजे यादी इथं आलेली आहे. यानंतर इथे भंडारामध्ये 21 कोटी रुपये इथं आलेले आहे, लवकरच नवीन यादी जाहीर. याचप्रमाणे गोंदियामध्ये 19 कोटी रुपये इथं आलेले आहे, प्रक्रिया सुरू आहे. चंद्रपूरमध्ये सुद्धा 61 कोटी रुपये मंजूर झालेले आहे, प्रक्रिया सुरू आहे. गडचिरोलीमध्ये 38 कोटी रुपये लवकरच यादी इथं येणार आहे. नांदेडमध्ये 45 कोटी रुपये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, लगेच खात्यात तपासा. आज परभणीमध्ये 206 कोटी रुपये नवीन यादी जाहीर झालेली आहेत तर लगेच यादीमध्ये नाव तपासा. हिंगोलीमध्ये 74 कोटी रुपये प्रक्रिया इथं सुरू आहे. यानंतर इथे बीडमध्ये 241 कोटी पैसे जमा होण्यास सुरुवात, तर इथं पैसे जे काही जमा होत आहे यामध्ये बीडमध्ये 241 कोटी रुपये, लातूरमध्ये 244 कोटी रुपये डाउनलोड यादी होण्यास सुरुवात झालेली आहे, लगेच यादीत नाव तपासा. धाराशिवमध्ये 218 कोटी रुपये नवीन यादी जाहीर झालेली आहे, यादीमध्ये नाव लगेच चेक करा. जालन्यामध्ये 160 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 133 कोटी रुपये लवकरच यादी जाहीर होईल. अहमदनगरमध्ये 160 कोटी रुपये पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. नाशिकमध्ये 155 कोटी रुपये नवीन यादी जाहीर झालेली आहे. धुळेमध्ये 133 कोटी रुपये प्रक्रिया इथं सुरू आहे. याचप्रमाणे नंदुरबारमध्ये 28 कोटी रुपये इथं आलेले आहे, लवकरच यादी इथं डाउनलोड होणार आहे. यानंतर इथे आपलं जळगावमध्ये 4 कोटी रुपये इथं आलेले आहे, प्रक्रिया सुरू आहे. पुणेमध्ये 41 कोटी रुपये पैसे जमा होण्यास सुरुवात. सोलापूरमध्ये 111 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे. साताऱ्यामध्ये 6 कोटी रुपये लवकरच यादी जाहीर. सांगलीमध्ये 22 कोटी रुपये नवीन यादी डाउनलोड सुरू. कोल्हापूरमध्ये 14 कोटी रुपये प्रक्रिया सुरू. पालघरमध्ये 9 कोटी रुपये लवकरच यादी. ठाणेमध्ये 7 कोटी रुपये इथं प्रक्रिया सुरू. रायगडमध्ये 11 कोटी रुपये डाउनलोड सुरू. रत्नागिरीमध्ये 5 कोटी प्रक्रिया सुरू. सिंधुदुर्गमध्ये 3 कोटी लवकरच नवीन यादी. मुंबई शहरमध्ये 2 कोटी प्रक्रिया सुरू. मुंबई उपनगरमध्ये 2 कोटी नवीन यादी जाहीर. आता पीक विम्याची नवीन यादी जाहीर झालेली आहे. गावानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे. ज्यांचे अर्ज अप्रूव्ह आहेत तर अशांना इथं प्राधान्य देण्यात आलेले आहे. कोणाला पीक विम्याचे पैसे इथं आता इथं जमा होणार आहे. सर्वप्रथम ज्यांचा अर्ज इथं अप्रूव्ह आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, ई पीक पाहणी केलेली आहे, क्रॉप इन्शुरन्स त्यांनी पूर्ण केलेला आहे, ज्यांची बँकेची KYC आहे तर अशांच्या खात्यामध्ये पैसे तर येत आहे.
याचप्रमाणे ज्यांचे सर्वे झालेले आहे त्यांच्या यादीमध्ये नाव आहे अतिवृष्टी, दुष्काळग्रस्त, नुकसान झालेले शेतकरी बांधव. याचप्रमाणे सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, तर अशा पीक जे काही ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे असे शेतकरी बांधव ज्यांचं गावाच्या यादीमध्ये नाव आहे, बँक पासबुक ॲक्टिव्ह आहे. त्याचप्रमाणे नवीन यादी जाहीर झालेली आहे, लगेच यादी डाउनलोड करा. उर्वरित शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे इथं जमा होईल. आता कोणत्याही पिकासाठी किती रुपये तुम्हाला इथे मिळणार आहे? सोयाबीनसाठी 18 ते 25 हजार रुपये प्रति हेक्टरी, कापसासाठी 20 ते 32 हजार रुपये प्रति हेक्टरी, तुरीसाठी 15 ते 22 हजार रुपये, मुगासाठी 12 ते 18 हजार रुपये, उडीदसाठी 12 ते 18 हजार रुपये. यानंतर हरभऱ्यासाठी 14 ते 20 हजार रुपये, गव्हासाठी 13 ते 19 हजार रुपये, कांद्यासाठी 25 ते 40 हजार रुपये, डाळिंबासाठी 35 ते 60 हजार रुपये, संत्र्यासाठी 30 ते 55 हजार रुपये, द्राक्षासाठी 40 ते 70 हजार रुपये प्रति हेक्टरी. पीक विम्याचे पैसे टक्केवारीनुसार, जिल्ह्यानुसार वेगवेगळी रक्कम देखील असू शकते. पीक विम्याच्या यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे? आता सर्वप्रथम पीक विमा अर्ज ज्यांचा अप्रूव्हल आहे का तुम्ही तपासून घ्यायचं आहे. ज्यांना कोणाला PM किसानचे पैसे येत नसतील तर अशांसाठी काय करायला पाहिजे जेणेकरून PM किसानचे बंद झालेले हप्ते सुरू होतील. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला तर लगेच बघा. आधार लिंक आहे का तपासा, NPS ॲक्टिव्ह आहे का तपासा, KYC पूर्ण आहे का तपासा, तुमच्या शेतातील सर्व्हे झालेला आहे का हे तपासा. याचप्रमाणे आता तुम्हाला चेक करायचं आहे पीक विमा स्टेटस. तर आता ज्यांना कोणाला पीक विमा आलेलाच नसेल किंवा मिळालेला नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी काय करायचं आहे? सर्वप्रथम तुम्हाला पीक विम्याची यादी पाहण्यासाठी यामध्ये तुम्हाला तुमचं इथं टाकायचं आहे पीक विमा यादी. तर यादी टाकल्याच्यानंतर पहिलीची लिंक येईल, पीक विम्याच्या यावरती क्लिक करा, बेनिफिशरी लिस्टवरती क्लिक करा, ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करा. आता आपलं राज्य सिलेक्ट करा. आता आपलं जिल्हा निवडा. यामध्ये अमरावती आहे, अकोला आहे, वाशिम आहे, यवतमाळ आहे, बीड आहे, लातूर आहे, परभणी आहे, नांदेड आहे, जालना आहे, अहमदनगर आहे, पुणे आहे, सोलापूर आहे, सातारा आहे, नागपूर आहे. तुमचा जो काही जिल्हा असेल जिल्हा सिलेक्ट करा, तालुका सिलेक्ट करा, गावाचे नाव सिलेक्ट करा. तर तुम्हाला संपूर्ण गावाची यादी इथं ओपन होऊन जाईल. तर आता अशा पद्धतीने तुम्ही पीक विम्याची नवीन यादी चेक करू शकता. ज्यांचं कोणाचं यादीमध्ये नाव नसेल तर अशाने 14447 म्हणजे 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा आणि तुम्ही तुमच्या पिकाची तक्रार करा. राहिलेला पीक विमा तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल. नवीन यादी डाउनलोड करण्यासाठी पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करा.